चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवून माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये अखंड कृपा होण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये धनाला आकर्षित करण्यासाठी, घरामध्ये प्राप्त लक्ष्मी जी आहे तिला स्थिर करण्यासाठी किंवा जी काही गरिबी आपल्या घरामध्ये आहे ती गरिबी संपवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष असा उपाय सांगणार आहे। हा एक उपाय केल्याने तुमचं भाग्य बदलायला लागेल। जिथे जिथे तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नव्हतं, ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला सतत अडचणी येत होत्या, अडथळे येत होते, ते सगळे अडथळे आणि अडचणी दूर होतील। तुमची रात्रंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल। तुम्ही जिथे कष्ट कराल, तुम्ही जिथे मेहनत कराल, मग व्यवसाय असेल, नोकरी असेल, तुमचा कुठलाही मोठा एखादं दुकान असेल, तर त्या प्रत्येक क्षेत्रात तुमची झपाट्याने प्रगती व्हायला लागेल। बघा, अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा। एक उपाय तुमचं जे आयुष्य आहे ते आयुष्य बदलवून टाकेल। फक्त ही एक वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या पॉकेटामध्ये ठेवायची। ज्या पॉकेटात आपण दररोज पैसा ठेवतो, ज्या पॉकेटामध्ये दररोज आपण पैशांची देवाणघेवाण करतो। आता जे लोक पॉकेट वापरत नसतील त्यांनी तिजोरीमध्ये ठेवून दिली तरीही चालेल, पण मोस्टली जे लोक पॉकेटच वापरतात तर त्या प्रत्येकाला सांगेन की तुम्ही पॉकेटमध्येच ही वस्तू ठेवून द्या। तुमचं पॉकेट हे कायम पैशांनी भरलेलं राहील। कुठल्याही प्रकारची आर्थिक चणचण तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये राहणार नाही। जिथे जिथे अडलेले तुमचे आर्थिक प्रश्न आहेत ते प्रश्न सुटायला लागतील। कितीही मोठं एखादं कर्ज असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल। जर तुम्ही कोणाकडे पैसे घेतले असतील आणि तुमची देण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे तितका तरी पैसा नक्कीच येईल की तुम्ही समोरच्या व्यक्तीचे पैसे देऊ शकता, तुम्ही तुमचं कर्ज फेडू शकतात। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यात आर्थिक तंगी खूप जास्त आहे त्या प्रत्येकाने आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचंय, हा जो उपाय आहे हा आपल्याला कुठल्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा मग पौर्णिमेला करायचा आहे। कुठलाही शुक्रवार, मंगळवार किंवा पौर्णिमा तिघांपैकी कुठल्याही वारी तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता। यासाठी तुम्हाला एक 10 रुपयाची किंवा 50 रुपयाची, 100 रुपयाची, 200 रुपयाची एक नोट घ्यायची आहे। जशी तुम्हाला जमेल तशी एक नोट तुम्हाला घ्यायची आहे, ठीक आहे। ही नोट घेतली की त्यानंतर तुम्हाला तुमचं जे देवघर आहे, ज्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो आहे तिथे तुम्हाला समोर आसन टाकून बसायचे, बाजूला दिवा लावायचे, अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर एक नोट तुम्हाला अशी हातात घ्यायची आहे, ठीक आहे। नोट घेतल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तुम्हाला ती हळद जी आहे तिची एक पेस्ट बनवायची आहे, ठीक आहे। त्यानंतर या नोटीला, आता मी तुम्हाला दाखवायला 10 रुपयाची नोट घेतली, तर जी नोट घेतली असेल त्या नोटीला पूर्ण ती हळद जी आहे ती लावायची आहे, ठीक आहे। संपूर्ण नोटीला दोनही बाजूने ती हळद लावून घ्यायची आहे। लावल्यानंतर ही जी नोट आहे ही तुम्हाला देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या फोटोच्या समोर तिच्या चरणांच्या जवळ तुम्हाला ही नोट ठेवून द्यायची आहे। नोट ठेवली की त्यावरती तुम्हाला या नोटीची विधियुक्त पूजा करायची आहे। या नोटीवरती थोडंसं तुम्हाला, याच्यात मी घेतलेलं आहे, थोडंसं असं हळद, थोडंसं असं कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर थोडीशी तुम्हाला याच्यावरती अक्षता अर्पण करायची आहे, ठीक आहे। एक फूल तुम्हाला इथे अर्पण करायचं आहे। माता लक्ष्मी स्वरूप समजून या नोटीचं पूजन करायचं आहे। केलं, बाजूला उदबत्ती आहे ती ओवाळायची आहे, दिवा लावलेला आहे तो ओवाळायचा आहे। हे सर्व करून झालं की त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र, गायत्री मंत्र एक वेळा आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे। बघा, ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हटलं जातं, तर त्या घरातील लक्ष्मी जी आहे ती नेहमी स्थिर असते। त्या घरात लक्ष्मी माता ही
अखंड स्थिर असते आणि आपल्याला माता लक्ष्मीला घरात आकर्षितही करायचं आणि तिला स्थिरही करायचंय. त्यामुळे माता लक्ष्मी सोबत भगवान श्री विष्णूंचीही सेवा झाली पाहिजे, म्हणून गायत्री मंत्रासोबत व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. ठीक आहे, सर्व म्हणून झालं की ही जी नोट आहे ही नोट तुम्हाला थोडा वेळ तिथेच ठेवायची आहे. आता हा उपाय तुम्ही सकाळीच केला असेल तर दिवसभर ही नोट तुम्हाला तिथे तुमच्या देवघरात माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायची आहे. जर तुम्ही रात्री केला असेल तर संध्याकाळी केला असेल तरीही तुम्हाला संध्याकाळचे 2-4 तास तुम्हाला तिथे ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर 9-9:30च्या दरम्यान 9-9:30च्या दरम्यान किंवा झोपण्याच्या अगदी थोडा वेळ अगोदर ही नोट जी आहे ती नोट तुम्हाला तिथून उचलायची आहे. नोट तुम्हाला तिथून उचलायची आहे, तिची अशी घडी करायची आहे. त्यामध्ये असलेले जे तांदूळ, हळद, कुंकू त्या सगळंच तुम्हाला ही नोट उचलायची आहे आणि तिची अशी घडी करायची आहे आणि ही घडी तुम्हाला एका पेपरामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये तुम्हाला घ्यायची आहे. आता हा कागद घेतला, याच्यामध्ये ही नोट टाकलेली आहे आणि याची देखील तुम्हाला एक अशी घडी करायची आहे. ठीक आहे, जशी जमेल जशी पॉसिबल आहे तशी एक घडी करायची आहे आणि ही घडी करून तुम्हाला एक मोली धागा घ्यायचा आहे, ज्याला आपण कलावा असं म्हणतो बघा, याला कलावा असं म्हणतात. ठीक आहे, मोली धागा कलावा तुम्हाला असा गुंडाळायचा आहे. गुंडाळून त्याला अशी गाठ मारायची आहे आणि याची अशी पोटली तयार करायची आहे. ठीक आहे, अशी एक पोटली एक छोटीशी पुडी तयार होईल. आता ही जी पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पॉकेटात ठेवून द्यायची आहे. तिजोरीत किंवा पॉकेटात प्रत्येक पौर्णिमा जेव्हा येईल, प्रत्येक पौर्णिमा महिन्यातून जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेच्या दिवशी ही पोटली तुम्हाला तुमच्या पॉकेटातून किंवा तिजोरीतून बाहेर काढायची आहे. हा मोली धागा तुम्हाला सोडायचा आहे. या कागदामधून ती नोट बाहेर काढायची आहे आणि ही नोट माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवून तुम्हाला पुन्हा याच्यावरती अभिमंत्र म्हणजे पुन्हा तुम्हाला ही नोट जी आहे ती अभिमंत्रित करायची आहे. त्यासाठी पुन्हा गायत्री मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणून पुन्हा तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे. सर्व करून झालं की रात्री पुन्हा त्याची घडी घालून तुम्हाला ती पॉकेटात किंवा तिजोरीत ठेवायची आहे. बघा, नोट म्हणजे काय किंवा पैसे म्हणजे काय, ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो. लक्ष्मी कुठे येते किंवा लक्ष्मी कुठे खेचली जाते तर लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते. जेव्हा ही नोट अभिमंत्रित कराल, जेव्हा ह्या नोटीची विधियुक्त तुम्ही पूजा कराल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित व्हायला सुरुवात होईल. माता लक्ष्मीची सर्वात आवडीची किंवा सर्वात प्रिय असलेली गोष्ट म्हणजे हळद आहे. जेव्हा हळदीने रंगवलेली किंवा हळदीने माखवलेली ही नोट जिची तुम्ही पूजा कराल आणि ती जेव्हा तुमच्या पाकिटामध्ये ठेवाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या पाकिटामध्ये सदैव माता लक्ष्मी स्थिर होईल. जिथे आपण बऱ्याच वेळा कुठे बाजारात गेलो, मार्केटमध्ये कुठेही गेलो की पॉकेटात एकही रुपया टिकत नाही. अगदी 10,000 नेले, 5,000 नेले तरी येताना 500 रुपये मोस्टली असले तर असले नाही तर ते पण नसतात. प्रत्येकाची ही कंडिशन आहे, माझीही अशीच होती. आता असे उपाय करून बराचसा अनुभव आलेला आहे. बघा, हा एक उपाय केल्याने माता लक्ष्मी स्थिर होईल. तुमची कुठली देवाणघेवाण असेल म्हणजे कोणाला पैसे द्यायचे असेल, कोणालाही उसने पैसे तुम्ही त्याच पॉकेटातून देणार असाल किंवा तिजोरीतून देणार असाल तर माता लक्ष्मीची कृपा राहील. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे आर्थिक आपण म्हणतो गैरव्यवहार तुमच्या आयुष्यात घडणार नाही. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमच्या घरामध्ये धनाला आकर्षित करेल, माता लक्ष्मीला स्थिर करेल, माता लक्ष्मीला प्रसन्न करेल आणि तुमची जी उद्योग व्यापार ज्याला आपण त्यालाही आपण लक्ष्मीच म्हणतो, नोकरी असेल उद्योग व्यापार असेल तर त्या लक्ष्मीत देखील बरकत येईल. कारण ही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आल्यामुळे तुमच्या घरामधील जीही लक्ष्मी असेल, तुमच्या आयुष्यामध्ये जीही लक्ष्मी असेल ती लक्ष्मी तुमच्याकडे तुमच्या आयुष्यामध्ये खेचली जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुम्हाला भरपूर लाभ घडून देईल. प्रत्येकाला सांगेन की हा उपाय आवर्जून करा. 5 मिनिटाचा उपाय आहे, मात्र आयुष्याचं सोनं करणारा हा उपाय आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.